हॅलो, मी रेश्मा. स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर शिमगा जवळ येतोय आणि मी शिमग्यासाठी चालली आहे गावी. तर जसं जसं शिमगा जवळ येतो तसं तसं चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी सगळ्यांनाच घाई लागलेली असते. तसंच मलाही घाई लागली आहे आणि मी चालली आहे आता शिमग्यासाठी. तर आता मी पूर्ण माझी तयारी झाली आहे, बॅग वगैरे घेतली आहे आणि हा माझा माऊ आहे, त्याला पण मी घेऊन चालली आहे. तर मी माझी बाल्कनी वगैरे मस्त स्वच्छ करून ठेवली आहे. झाडांना पाणी बिणी परतचं घातलं आहे, कारण मला 2 दिवसासाठी गावाला जाणार आहे. माहिती नाही कशी असतील माझी झाडं येईपर्यंत. तर स्वच्छ एकदम अशी बाल्कनी मस्त झाडं वगैरे लावली आहेत मी क्लीनमध्ये. किचन पण मी मस्त व्यवस्थित करून ठेवलं आहे, वरून पण क्लीन केलं आहे. म्हणजे आल्यानंतर आपल्याला बाहेर गेलो की हे सगळी कामं करून घेतली की आपल्याला आल्यानंतर काहीच टेन्शन नसतं. थोडंसं वरून वरून क्लीन केलं की मग आपली कामं होऊन जातात. तर सगळं क्लीन झालं आहे. आता लॉक करून आपण निघूया. तर माझी गाडी आहे वसईवरून आणि मी वसईवरून जाणार आहे, कारण तिकडून मला खूपच जवळ पडतं थोडं. माझी लोकल ट्रेनची जर्नी थोडीशी जवळ आहे, म्हणून मी वसईवरून चालली आहे. तर आता निघूया आणि भेटूया वसई स्टेशनला. तर आता मी वसई स्टेशनला पोहोचली आहे आणि बाजूला कडकचा ट्रेन आली आहे आणि आता ओखा ट्रेन येणार आहे. तर थोडी मी लवकरच आली आहे आणि शिमग्यासाठी जाण्याची गर्दी बघू शकता ठरला आहे. बघूया आता ओखानंतर मग आपली ट्रेन येणार आहे. किती वेळ लागणार. आता ओखा एर्नाकुलम ट्रेन आलेली आहे. बघायला गेलं तर या गाडीचे जनरल डबे खालीच आहेत. ज्या गाड्या वसईवरून येतात त्यांचे जनरल डबे खालीच असतात, कारण ह्यांना जास्त स्टॉप दिले नाही आहेत. Bhagatpur Express platform Mumbai 4 for आता ट्रेन आली आहे ती आहे निजामुद्दीन त्रिवेंद्रम ट्रेन. तर ह्याच ट्रेनचं माझं तिकीट आहे आणि ह्याच्यामधूनच मी जाणार आहे. तर ह्याचे जनरल कोच आपण बघूया. या ट्रेनचे जनरल कोच तुम्ही बघू शकता पूर्ण खाली आहे. तुम्ही आराम के साथ रत्नागिरीपर्यंत बसून या झोपूनही जाऊ शकता. तर पहिला आपण आपल्या डब्यामध्ये चढून घेऊया आणि नंतर पुढची जर्नी स्टार्ट करूया. Platform number 4 for Avanti. Platform number 4. आमची ट्रेन वसईवरून पण सुटली आहे आणि वसई आता सोडणार आहे. अजून थोडंसं बाहेर बघूया. गाडी आता भिवंडी स्टेशनला पोचली आहे. तर हळूहळू भिवंडी स्टेशन ही स्किप करते आहे.
तर माझी ट्रेन आहे निजामुद्दीन त्रिवेंद्रम. तर हा स्लीपरचा डब्बा आहे आणि ह्या स्लीपरच्या डब्याची तुम्ही हालत बघू शकता किती बेकार आहे. नळाला पाणी नाहीये. वॉश बेसिन बघू शकता तुम्ही किती खराब आहे. आणि हे कॉक्रोचेस बघू शकता की जवळजवळ इथे 100 ते 200 कॉक्रोचेस इथेच आहेत. तर हे पूर्ण असे कॉक्रोचेस आहेत आणि ही ट्रेनची हालत आहे. आणि पूर्ण दरवाजे वगैरे पण क्लिनिंग तर बिलकुल क्लिनिंग नाहीये आहे. आणि क्लिनिंग वाल्यांना बोलवले आहे. तर बघूया पनवेल पर्यंत क्लिनिंग वाले येतात की नाही ते. तोपर्यंत आपण थोडासा डब्बा बघून घेऊया. तर खराब आहे. इकडे सर्वजण आपापल्या सीटवरती बसून झोपा काढत आहेत आणि माझा प्रवास होत आहे झुरळांसोबत. आणि डब्यामध्ये तुम्ही बघितलेच असेल किती अशी झुरळे आहेत, कारण त्याच्यामुळे मला तर झोप लागणार नाही, कारण कानात वगैरे गेलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आणि जशी ट्रेन थांबते ना तशी पूर्ण झुरळी बाहेर येतात आणि पूर्ण डब्याभर पसरतात. फेसिंगची हालत पूर्ण खराब आहे. आणि बाथरूम तर बघायलाच नको. बाथरूम एवढी खराब आहे की ओपन करून बघण्याची पण इच्छा होत नाहीये. एवढे बाथरूम खराब आहेत. ट्रेन पोचली आहे पनवेल स्टेशनला आणि ह्या स्टॉप नंतर तिचा डायरेक्ट रत्नागिरी हा स्टॉप आहे. तर त्याच्यामध्ये जर काही दाखवायला मिळालं तर दाखवणार आहे, नाहीतर मग थोडंसं आराम करायचं आहे आणि नंतर डायरेक्ट आपण रत्नागिरीला भेटूया. ही जी समोर ट्रेन दिसते आहे ती आहे गोवा संपर्क क्रांती आणि ती उभी आहे प्लॅटफॉर्म नंबर 5 वरती. कोकणात रात्रीचा प्रवास करणं खूपच सुखदायी असतं. कोकणात जाताना मस्त असे हायवे दिसतात. हायवेवरती चालणाऱ्या लक्झरी गाड्या आणि त्यांच्या ज्या लाईट दिसतात तेही बघायला खूपच बरं वाटतं.
आता मी रत्नागिरी स्टेशनला उतरली आहे आणि वसई स्टेशनला मी कंप्लेंट टाकली होती, वॉशरूम आणि पूर्ण खराब आहेत आणि हे लोक आत्ता बादली घेऊन आले आहेत साफसफाई करण्यासाठी, तेही रत्नागिरीमध्ये. आणि कॉक्रोचवाल्या ट्रेनला बाय बाय करूया आणि वरती जाऊया. बाय बाय ट्रेन. ही कॉक्रोचवाली जर्नी मला यादगार राहणार आहे. जशी जशी ट्रेन सिग्नलला या स्टेशनला थांबत होती तसे तसे कॉक्रोचेस बाहेर येत होते. नुसता कंटाळा इलो होता. कधी एकदाचो ट्रेनमधून उतरतो असं झालं होतं माका. आणि एकदाचो उतरलो त्या ट्रेनमधून. शिमग्यासाठी आपल्या कोकणामध्ये शिमगा स्पेशल गाड्या पण सोडण्यात आल्या आहेत. तर लवकर लवकर शिमग्यासाठी गावी पोचा. तर आता आपण रत्नागिरीचं स्टेशन बघूया, कारण मी पण रत्नागिरी स्टेशन बांधल्यापासून आली नाही आहे. तर वरती जाऊया आपण आणि रत्नागिरीचं नवीन स्टेशन रिन्युएट झालं ते बघूया आणि नंतर मग घरी पोहोचूया. तर चला आपण वरती जाऊया. हे आहे रत्नागिरीचं नवीन रेल्वे स्टेशन. तर इकडे दिला आहे हा वेटिंग रूम दिला आहे बसण्यासाठी. चेअर वगैरे मस्त लावले आहे आणि प्राचीन पोस्टर पण लावलं आहे. तर आता गोवा संपर्क क्रांतीची ही अनाउन्समेंट होत आहे आणि गोवा संपर्क क्रांती ही रत्नागिरीला येत आहे, जी आपल्याला भेटली होती पनवेल स्टेशनला. इकडे पण आहे आतमध्ये वेटिंग रूम आहे. तर इकडे आपल्या सणांचं पूर्ण पालखी दाखवली आहे, गणपती बाप्पा दाखवलेत. तर पूर्ण सणांचे पण पोस्टर लावले आहेत. रत्नागिरी स्टेशन खूपच छान बनवण्यात आलं आहे. कारण पावसामध्ये मी आली तेव्हा पूर्ण तोडलेलं होतं स्टेशन आणि त्याच्यावरती मी एक व्हिडिओही बनवला होता आणि तो माझा व्हिडिओ खूपच व्हायरल झाला होता, कारण लोकांचे खूप हाल झाले होते आणि स्टेशनला रेल्वे थांबल्या होत्या. आणि इकडे पण आहे कोकण रेल्वेचे शिल्पकार मधु दंडवते यांचा फोटो लावला आहे आणि अशी ग्रीनरी लावली आहे. तर आज आपण कोकण रेल्वेने प्रवास करत आहोत, तर ते या महान व्यक्तीमुळेच. तर यांनीच आपल्या टीम बरोबर कोकण रेल्वे कोकणात आणली आणि खूप असा कोकणवासियांना त्याचा फायदा झाला आहे. आणि इकडे आहे तिकीट काउंटर. इकडे आपण तिकीट काढू शकतो आणि पुढे वॉशरूम वगैरे आहे, तर वॉशरूमलाही तुम्ही तिकडे जाऊ शकता. खूप सुंदर असं रिन्युएट केलं आहे रत्नागिरी स्टेशन. बाहेरच्या साईडनी पण बघूया. आपली रत्नागिरी एअरपोर्ट पेक्षा कमी नाहीये, वाटते की नाही? एअरपोर्ट पेक्षा मस्त. तर इकडे समोर ही खूपच छान लिहिलं आहे, वेलकम टू मँगो सिटी.
सकाळचे 6:30 वाजले आहेत आणि मी पोचले आहे रत्नागिरी स्टेशनच्या बाहेर. तर हा सकाळचा बाहेरचा मॉर्निंग व्ह्यू बघायला खूपच बरं वाटतं आणि सकाळचं जी थंड हवा असते तेही आपल्यासाठी खूपच लाभदायक असते. आणि ही सकाळ बघण्यासाठी मी मुंबईवरून रात्रीची ट्रेन पकडते आणि हा मॉर्निंग व्ह्यू बघण्यासाठी मला खूप बरं वाटतं. आणि सकाळ सकाळ एस टीचा प्रवासही करायला खूप बरं वाटतं, कारण सकाळी जाताना लालपरीला गर्दी नसते आणि आपण मस्त असं बसून जाऊ शकतो. हा आहे आमचा माऊ आणि त्याला यायचं आहे त्याच्या परड्यामधून बाहेर आणि त्यालाही माझं गाव बघायचं आहे. माझ्या लास्ट टाईमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, कारण खूपच रस्ते खराब होते आणि पूर्ण खड्डे होते रस्त्याला. आणि आता मी आले तर रस्ते बघून मला खूपच बरं वाटतंय. एकदम क्लीन आणि सरळ रस्ते झाले आहेत आणि रस्त्याच्या मध्यभागी फुलझाडेही लावले आहेत. तर हा 5 मिनिटाचा रस्ता आहे बस स्टँडला जाण्यापर्यंत. थोडंसं चालत चालत थोडासा रस्ता एन्जॉय करत आम्ही स्टँडपर्यंत पोचलो. तर मला चिपळूण एस टी मिळाली आहे आणि आता मी चाललो आहे घरी. तर लास्ट टाईमच्या व्हिडिओमध्ये रस्ते खूपच बेकार होते आणि पावसामध्ये आल्यामुळे पूर्ण खड्डे झाले होते आणि आता थोडे रस्ते चांगले केले आहेत पण अजून पूर्णपणे झाले नाही आहेत. तर आम्ही 3 जण आहोत, त्याच्यामुळे एस टीचं तिकीट माझं 33 रुपीज झालं आणि त्याच्यानंतर माझ्या माऊचं पण तिकीट घेतलं आहे. पूर्ण फुल तिकीट 21 रुपीज माझ्या माऊचं तिकीट फाडलं आहे कंडक्टर अंकलने. आणि माऊ पण बघू शकता एकदम आराम के साथ एस टीमध्ये बसून जात आहे. आणि बघा त्याला कसा मस्त असा बसलाय, लोकांना बघतोय. गावातली सकाळ बघायला खूपच बरं वाटतं आणि त्यामध्ये लालपरीचा प्रवास आहा खूपच मजा येते. लास्ट टाईमपेक्षा रस्ते थोडे बहुत तरी खूप चांगले झाले आहेत. तर सकाळचा मस्त असा व्ह्यू आणि समोरच सूर्य उगवताना दिसतो आहे आणि बाजूनेच भरधाव अशा गाड्या चालत आहेत. ह्या 15 मिनिटाच्या प्रवासाला खूपच मजा आली. तर जस्ट मी आता घरी पोचली आहे आणि आता थोडं फ्रेशनअप वगैरे होणार आहे आणि बघूया आजचा काय प्लॅन आहे. आणि संध्याकाळी आमच्या गावची म्हणजे वाडीतली होळी आहे तर ती पण आपण बघूया. आणि आता हा लॉग आपण इथेच संपूया आणि दुसऱ्या पार्टमध्ये मी तुम्हाला आमच्या गावची होळी वगैरे दाखवेन, तर ते पण बघूया. तर थोडासा नाश्ता वगैरे करायचा आहे, आता पहिलं फ्रेशनअप होऊया. तर आतासाठी बाय बाय. मी मस्त मस्त झाडे लागले, फुलं लागले, खूप छोटी होती आम्ही गेलो त्या झाडं, पूर्ण बाग फुले.